हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर आज आपण बनवणार आहोत धपाटे. तर हां, जे आई मुलांना देते ते धपाटे नाहीत, तर खायचे धपाटे आहेत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर 4 माणसांसाठी मी 2 बाउल धपाट्यांचं पीठ घेतलेलं आहे. धपाट्यांचं पीठ रेडीमेडही मिळतं किंवा तुम्ही घरगुती करू शकता. मी काय काय घेतले हे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईलच. तर ह्याच्यामध्ये मी 6-7 हिरव्या मिरच्या, 4-5 पाकळ्या लसूण घेते आणि अद्रक घेतलेला आहे आणि ना ठेचून घेतलेला आहे. मिक्सरला लावून नाही घेतलं, मिक्सरलाही लावून घेऊ शकता तुम्ही. तीळ घेतलेला आहे 1.5 चमचा. हळद आणि मीठ टाकून घेणार आहोत. आता आपण ह्याच्यामध्ये मसाला वापरणार नाही आहोत, कारण मिरचीचा ठेचा आपण ह्याच्यात ॲड केलेला आहे. जास्त काही वापरलेलं नाही आहे, साधी सोपी पद्धत आहे. आता खूप सारा ह्याच्यात कोथिंबीर टाकून घेऊया. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये मेथीही टाकू शकता, जेणेकरून मुलं आवडीने खातील. पण माझी दोन्ही मुलं सगळं आवडीने व्यवस्थित खातात. तर तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम नाही टाकलेलं आहे, असंच कच्चा आहे ना, तो तसाच मी टाकलेला आहे. हे बघा. आणि आता छान आपण त्या तेलामध्येच आधी मिश्रण मिक्स करून घेणार आहोत आणि नंतर थोडं थोडं पाणी ॲड करून जसा तुम्हाला गोळा हवा ना त्याप्रमाणे असं करू शकतो. हे बघा, पूर्ण ऑलमोस्ट तयार झालेलं आहे. आता ना मी एका डिशमध्ये तेल पण घेते आणि एका बाउलमध्ये पाणी घेते. बाउल ह्याच्यासाठी की मी कपडा भिजवून कपड्यावर ते धपाटे मी थापणार आहे त्यासाठी. तर इथे मी पाण्यात कपडा घेतलेला आहे सफेद कलरचा. असं नाही आहे की सफेदच पाहिजे, दुसरा कुठला असेल ना जो अनयूज असेल तोच आपण वापरणार आहोत. तर चला, आता मी पोलपाटवर ना हा कपडा अंथरून घेते. पाणी व्यवस्थित लावलेलं आहे आणि एका साईडला तवा नाही तर पॅन हे गरम करायला ठेवायचं आहे. तर आता जसं तुम्हाला जेवढं पातळ हवे ना त्याप्रमाणेच तुम्ही गोळा घ्या. हाताला थोडंसं पाणी लावूनच घ्या. काही जण तेल लावून घेतात, आपण पाणी लावून हाताला घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे. पीठ तुम्ही जसं मळाल ना त्याच्यावर डिपेंड आहे. बघा, हातावर गोळा परफेक्ट तयार होतो, म्हणजे पीठ हाताला चिटकत नाही आहे. हे बघा. आणि आता थोडंसं तेल किंवा पाणी लावून आपण हे असे धपाटे थापून घेणार आहोत. जास्त वेळ लागणार नाही आहे. पटापट करून मुलांना खायला दिलात ना गरम गरम तर आवडीने खातील, किंवा टिफिनलाही तुम्ही दिलात तरीही मुलं आवडीने खातात. हे बघा, अशा प्रकारे मस्त पातळ चारी साईडने व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेला आहे. आणि जसं तुम्हाला पातळ हवे ना तसं पातळ करून घेतलेलं आहे ते. प्रवासात पण तुम्ही हे घेऊन जाऊ शकता. एकदम परफेक्ट झालेले. आता ना ह्याला ना आपण छोटे छोटेसे होल पाडणार बोटानेच मध्ये. हे बघा, अशा प्रकारे. हे बघा, एक साईज मस्त आलेली आहे. कपड्याला पाणी व्यवस्थित लागलेलं असेल ना तर पीठ चिटकणार नाही कपड्याला. आणि हाताला आपण तेल लावलेलं आहे त्याच्यामुळे ते पीठ हातालाही चिटकत नाही आहे. तर एकदम पद्धतशीर पातळ झालेलं आहे. आणि आता असं करून घेतलं की आपण तव्यावर सोडलं ना की ते तेल सोडलं की खाली पॅनला वगैरे चिटकणार नाही ना, त्यासाठी. आता हे कपड्यासकट आपण धपाटं उचलणार आहोत आणि हा गरम झालेला तव्यावर आपण टाकून घेणार आहोत. कपड्यासकट उचलायचं आणि टाकायचं आणि हळूच कपडा आता उचलायचा आहे. वरतून तुम्ही पाण्याचा हात फिरवा. पाणी शिंपडले थोडंसं आणि आता झाकण मारून घेते मी त्याला. हे बघा, थोडंसं जसं मी जसे होल पाडलेत ना ते धपाट्यावर, तसं त्याला थोडंसं तेल सोडलेलं आहे.
चारी साईडने लूज करून घ्यायचं आणि आता उलटायचं आहे. हे बघा मस्त छान असा कलर आलेला आहे धपाट्याला. तर हे तुम्ही प्रवासासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी मिस्टरांना देऊ शकता किंवा स्वतःही खाऊ शकता. म्हणजे कधी कधी इतर जेवणाचा कंटाळा आला ना, तर असं मुलांना दिलं किंवा स्वतः खाल्ला तरी छान आहे. ह्याच्याबरोबर टोमॅटो सॉस किंवा खोबऱ्याची चटणी केली खाल्लात तरी चालेल. तर व्हिडिओ इथेच थांबवते आणि ह्याच्याबरोबर ठेचा केला ना तर अप्रतिम लागतो. तर चला आता व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे व्हिडिओचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला भेटतील. तर चला आता मी मुलांना खायला देते, तुम्ही या. बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी.